माहितीये आपलं वजन हे आपलं श्वास ठरवतं की किती आपलं वजन कमी होणार आहे किंवा किती वाढणार आहे. आश्चर्यचकित वाटलं ना? समजून घेऊया या मागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये. तर सुरू करायच्या पहिले मला सगळ्यांना विचारायला आवडेल की जेव्हा आपण आपली आपली चरबी वितळतो किंवा ज्याला आपण म्हणतो की आपलं फॅट्स वितळतो, तेव्हा ते फॅट्स कुठे जातं? ऑप्शन नंबर 1 कॅलरीजमध्ये रूपांतर होतं. ऑप्शन नंबर 2 त्याचं मसल्समध्ये रूपांतर होतं. ऑप्शन नंबर 3 त्याचं स्वीट घामामार्फत किंवा युरिन लघवीमार्फत बाहेर पडतं. तर ह्या 3 ऑप्शन मधलं मला सगळ्यात पहिले तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका की आपलं जेव्हा फॅट्स वितळतं तेव्हा ते कुठे जातं? तर जर तुम्ही कॅलरीजमध्ये टाकलं असेल तरी तुमचं चुकीचं आहे. जर तुम्ही टाकलं असेल की मसल्स तयार होतात तरी तुमचं चुकीचं आहे. जर तुम्ही टाकलं असेल की ते फॅट्स आपल्या घामामार्फत बाहेर पडतात तर तुम्ही फक्त 15% चुकीचे आहेत. मग उरलेले 85% काय? तर तेच आपल्या श्वासातून बाहेर पडतं. कसं? ते समजून घेऊया. परत समजून घेण्याच्या पहिले सगळ्यांना माहिती आहे की आपण ऑक्सिजन घेतो. वी डू इनहेल ऑक्सिजन. आपण ऑक्सिजन इनहेल करतो आणि आपण कार्बन डायऑक्साइड सोडतो. बरोबर? ऑक्सिजन म्हणजे O2, कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2. तो ये सी किधर से आया? O2 लिया और CO2 छोड़ा. ये बीच में से सी किधर से आया भैया? ये सी आया हमारे फॅट्स में से. अगदी सोपी केमिकल रिएक्शन आहे. जेव्हा आपण फॅट्स म्हणजे आपल्या शरीरात ॲडिपो ट्रायग्लिसराइड्स असतं, जेव्हा ते ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतं, फॅट्स जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतं तेव्हा CO2 कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतं आणि पाणी बाहेर पडतं. मी हवं तर केमिकल रिएक्शन वरती टाकून देईल. तर जेव्हा मला माझ्या शरीरातलं 10 किलो फॅट्स वितळायचं असेल, तेव्हा त्याच्यासाठी 29 किलो आपल्याला ऑक्सिजन इनहेल करावा लागतो. आणि जेव्हा आपण 29 किलो इफिशियंटली ऑक्सिजन इनहेल करतो, तेव्हा ह्या 10 किलो फॅट्स मधलं अराउंड 8.5 किलो हे कार्बन डायऑक्साइड 8.4-8.5 8.5 किलो हे कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतं आणि उरलेलं जे मी 15% सांगितलं होतं अराउंड ते आपल्या पाण्यामार्फत मग ते स्वेटिंग असो, म्युकस असो, युरिन असो त्याच्याद्वारे बाहेर पडतं. 85% हे आपल्या श्वासातून बाहेर पडत आहे. आणि हा श्वास आपण चुकीचं घेत आहोत. आपण जो 29 किलो श्वास घ्यायला पाहिजे तो चुकीचा घेतोय. जो आपला 8.5 किलो कार्बन डायऑक्साइड सुटतोय तो चुकीचा सुटतोय. म्हणून आपलं वजन कमी होत नाही. किती सोपं गणित होतं? उत्तर फक्त आपल्या श्वासात आहे. शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जे खूप एक्सरसाइज करतात, खूप डायटिंग करतात तरीही त्यांचं वजन कमी होत नाही. कारण त्यांना सांगा की गडबड तुमच्या श्वासामध्ये आहे. धन्यवाद.